यासाठी 3 षटकांचा हा सामना आहे आणि महत्वाची सूचना लक्ष द्या. कॉम्बॉक्स एंड कडनं 3 ओव्हर हाताला येतील याची आपण नोंद घ्या. अंपायर एकाच एंडने खऱ्या अर्थानं हा मॅच आपल्याला पाहायला मिळेल. सलामीची जोडी सध्याच्या घडीला दाखल होताना पाहायला मिळेल. भावेश बोराडे त्याच्या सोबतीला बॅटर समीर. ही जोडी आपल्याला पाहायला मिळते सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना. आमचे ऑफिशियल देखील आता एंटर होताना पाहायला मिळतील. आमची ऑफिशियल टेक्निकल टीम ज्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं 4 कॅमेऱ्यामध्ये ही स्पर्धा कव्हर केली जाते. अर्थात 7 स्टार लाईव्ह इव्हेंट जे सर्व जे ऑफिशियल आहेत ते आमच्यासोबत जॉईन झालेले आहेत. आमचे स्कोरर मित्र आमच्यासोबत सज्ज होतात. आलेल्या तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत आपण करत आहोत. मॅचला खऱ्या अर्थानं सुरुवात जी मात्र होताना पाहायला मिळेल. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना जो मात्र आपल्या भेटीला आलेला आहे. 1-1 मॅच दोन्ही संघाने जिंकलाय. एका बाजूला जयन मनमड त्यांच्या विरोधामध्ये प्रावी 11 इंडियाचा आपण बॅटर दाखल व्हायचं लगेच भावेश. चार कॅमेऱ्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ही स्पर्धा कव्हर केली जाते. सध्याच्या घडीला ऑनस्क्रीन आपल्याला पाहायला मिळतात 4 कॅमेऱ्यांची वर्किंग सध्याच्या घडीला ऑनस्क्रीन. चला स्पीडअप अपेक्षित आहे मित्रांनो. आपण लवकर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे. यासाठीच 3 षटकांची मॅच आहे आणि इथून जर आपण पाहिलं तर 2 षटक हाताळण्यासाठी तुम्हाला 10 मिनिटांचा टाइम इथून काउंट केला जाईल. 10 मिनिटांपेक्षा अधिकचा वेळ जर आपण घेतला तर एक अतिरिक्त खेळाडू आपला शेवटच्या ओव्हरमध्ये असेल याची आपण नोंद घ्या. एक्झॅक्टली आता 12 झालेले आहेत. 12:15 पहिला बॉल पडला जाईल आणि तिथून खऱ्या अर्थानं टाइम आम्ही काउंट करणार आहोत याची आपण नोंद घ्या. 2 षटक हाताळण्यासाठी एक्झॅक्टली 10 मिनिटाचा टाइम आम्ही तुम्हाला इथून देणार आहोत याची आपण नोंद घ्या. 10 मिनिटांपेक्षा अधिकचा वेळ आपण जर घेतला तर एक अतिरिक्त खेळाडू शेवटच्या ओव्हरमध्ये जो मात्र 38 सर्कलच्या आतमध्ये असेल याची आपण नोंद घ्यायची आहे. महत्वाची सूचना. मॅचला सुरुवात होताना पाहायला मिळेल पंचांचा लेट्स प्लेचा इशारा. स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर तयार भावेश बोराडे. जितूचा पहिला बॉल आडवा पाडणं फोर्स केला ऑन साइडला. फटका दमदार. दुसऱ्या तिसऱ्या टप्प्यानंतर चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. पहिल्याच बॉलवरती हृदय स्पष्ट झालेले आहेत बॅटर भावेश बोराडेचे. पहिल्याच बॉलवरती आडवा पाडणं काउंटर अटॅक चौकार. रिवर्स खेळलेत भावेश बोराडेचा ट्रेडमार्क शॉट. चेंडू अल्टी पलटी बाउंड्री लाईनच्या बाहेर कलटी. चौकारानंतर ठोकला या वाघानं हा षटकार. बॅक टू बॅक 2 मोठे फटके त्यांना पाहायला मिळतात. सध्याच्या घडीला जितू अंबावणे या गोलंदाजाला टार्गेट केले गेल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. सुरुवात दमदार प्रावी 11 इंडिया क्रिकेट संघाच्या मैदानाच्या आत. पहिल्या बॉलवरती ऑन साइडला चौकार. त्यानंतर भावेश बोराडेचा ट्रेडमार्क शॉट सिग्नेचर स्ट्रोक आपण पाहिला. षटकार येत असताना संघाची धावसंख्या फ्लाय झालेली आहे स्कोर कार्ड वरती. 10 धावा स्कोर कार्ड वरती सध्याच्या घडीला. 3 षटकांची ही मॅच आणि धावा बनवणं भरपूर महत्वाचे आहेत. 2 बॉल मध्ये आतापर्यंत धावा बनलेल्या आहेत मित्रांनो. 10 गुड स्टार्ट प्रावी 11 इंदे. ओ इथे गोलंदाजाचा ब्रह्मास्त्र वापरलं गोलंदाज जितू अंबावणे. प्रॉपर यॉर्कर आणि तिथे जर आपण पाहिलं तर फक्त एक सिंगल येताना पाहायला मिळेल. सुरुवात दमदार झाली होती. 2 चेंडूवरती 2 मोठे प्रहार आपण पाहिले आणि त्यानंतर हा चांगला बॉल जो मात्र टीम केला जातोय जितू अंबावणेच्या माध्यमातून. तिथे सिंगल येताना पाहायला मिळते. स्ट्राईक रोटेट स्ट्रायकिंग एंडवरती समीर. सध्याच्या घडीला चांगल्या फॉर्म मध्ये असणारा बॅटर नॉन स्ट्रायकिंग एंडवरती भावेश बोराडे. पहिल्या मॅच मध्ये देखील विस्फोटक बॅटिंग आपण त्याची पाहिली आणि त्यानंतर या मॅच मध्ये सुरुवात दमदार करतोय.
ओइते इनफिल्डला क्लिअर केलं. व्हॉट अ शॉट. फटका दमदार. खाली क्षेत्र निवडलं. डीप कव्हरला चेंडू थांबणार नाही. एका टप्प्यानंतर मारतोय मुसंडी. धावा 4 समीरच्या बॅटमधून चौकार. संघाची धावसंख्या फ्लाय झाली. स्कोर कार्डवरती 15 धावा फलकावरती आहेत. सध्याच्या घडीला कमालीची फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते प्रावी 11 इंडिया क्रिकेट संघाकडून मैदानाच्या आतमध्ये. वाडव्या बाटना फोर्स केला. पुन्हा एकदा फटका दमदार. चेंडू डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. समीरच्या बॅटमधून 1 मोर 4 4. एकूण 20 धावा फलकावरती. पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावांची कोंडी फुटली मैदानाच्या आत. भावेश बोराडे त्याच्या सोबतीला बॅटर समीर. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल. फुल टॉस होता. टॅपचा फटका. तिथे बॅक टू द बॉलवर खेळलेले आहेत. डीप मध्ये प्रोडक्शन. किरण येतात बॉलवरती. मिसफिल्डिंग. बॅकअप आला पंकज बोंबेचा आणि पाहता पाहता सिंगलला केलं डबल मध्ये कन्वर्ट. तिथे 2 धावा शेवटच्या बॉलवरती येताना पाहायला मिळतात. 2 धाव्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या फ्लाय झाली. स्कोर कार्डवरती 21 धावा फलकावरती सध्याच्या घडीला. गुड बॅटिंग गुड स्टार्टिंग प्रावी 11 इंदे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. धावा येणं भरपूर महत्वाचे होता. टॉस हरला होता प्रावी 11 इंदे क्रिकेट संघाने. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं होतं आणि त्यानंतर काय बॅटिंग पाहायला मिळते या 2 फलंदाजांच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं पहिला ओव्हर हाताळण्यासाठी गोलंदाजी करणाऱ्या टीमने 4 मिनिटांचा टाइम घेतलेला आहे. चांगलं कॉपरेट सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालेल्या मैदानाच्या आतमध्ये आणि संघाची धावसंख्या 21 धावा सध्याच्या घडीला. चांगली सुरुवात आहे. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतो. महेश इथून कमबॅक करणं गरजेचं आहे जहानमान मड क्रिकेट संघासाठी, कारण फ्लाइंग स्टार्ट या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे प्रावी 11 इंडिया क्रिकेट संघाकरिता. 21 धावा विदाउट एनी विकेट लॉस. ही सर्वात मोठी गोष्ट. पार्टनरशिप बिल्डअप झाली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये काय कामगिरी पाहायला मिळते. समीर आणि त्याच्या सोबतीला बॅटर भावेश बोराडे सध्याच्या घडीला चांगल्या टचमध्ये आता हे 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. इथून कमबॅक करावं लागेल जहानमान मड क्रिकेट संघाला. 21 धावा बनलेल्या आहेत. दोन्ही फलंदाज आता प्रॉपरली सेट आहेत पॉपिंग क्रीजवरती. स्ट्रायकिंग एंडवरती भावेशला आपण पाहता सध्याच्या घडीला. पॉवर प्ले संपलाय. 5 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. इथे रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. जर आपण पाहिलं तर टान्स लवकर चेंज केला होता. ते पाहिलं गोलंदाज महेशने. एक चांगला बॉल त्यांना टेम केला. एक्झॅक्टली जर आपण पाहिलं तर बॅटरला फॉलो केलं जात आहे. तिथे डॉट बॉलची सांगता या दुसऱ्या षटकाची झालेली आहे मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल फेकलाय गोलंदाज महेशने डॉट. कमबॅक करावा लागेल टीम जहानमान मड क्रिकेट संघाला. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल अडव्या बॅट ऑन साइडला फोर्स केला. सुंदर फटका. डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. 1 धाव या बॉलवरती जी मात्र इझिली कंप्लीट केली जाते. सध्याच्या घडीला संघाची धावसंख्या 22 धावा ज्या मात्र स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. सुरुवात चांगली मिळाली आहे, परंतु आता इथे या ओव्हरमध्ये कमबॅक करायचा आहे जहानमान मड क्रिकेट संघाला. आतापर्यंत 2 बॉल ॲक्युरेट फेकलेले आहेत गोलंदाज महेशला आपण पाहताय. पहिला डॉट आणि त्यानंतर आलेली ती सिंगल रन. स्ट्राईक रोटेट झाली आहे. स्ट्रायकिंग एंडवरती समीर ज्याच्या बॅटमधून मागच्या ओव्हरमध्ये 2 चौकार आपण मित्रांनो पाहिलेले आहेत. ओबी हिट करण्याचा प्रयत्न. यू मिस. आय विल बी डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय. डांडी गुल. विकेटचं पतन. हा पहिला धक्का. पहिला विकेट जो मात्र कॅरी होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. शफल झाले होते बॅटर समीर. एक्झॅक्टली एक चांगला बॉल अटेम्प्ट केला गोलंदाज महेश. या गोलंदाजानं आतापर्यंत 3 चेंडूची फेकी झाली आहे. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. जितू अंबानेवरती आक्रमण आपण पाहिलं. पहिल्या षटकामध्ये 21 धावा त्यानं दिल्या आणि त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये जहानमान मड क्रिकेट संघाला कमबॅक करायचं होतं. मित्रमंडळी खऱ्या अर्थानं आता मिनी कमबॅक झालेला आहे मैदानाच्या आतमध्ये, कारण 3 चेंडू आतापर्यंत चांगले फेकलेले आहेत गोलंदाज महेशनं. नवीन बॅटर दाखल होत आहेत. बॅटर इन मैदानाच्या आतमध्ये ओमकार सध्याच्या घडीला. स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल. 22 धावा आहेत मित्रांनो फलकावरती.
आतापर्यंत 3 चेंडूची फेकी अॅक्युरेट झालेली आहे. विचार केला आपण जय हनुमान मड क्रिकेट संघाकडून मैदानाच्या आत, कारण पहिल्या ओव्हरमध्ये धावांची कोंडी फुटली आणि त्यानंतर तिथून जर आपण पाहिला तर चांगलीच सुरुवात जी मात्र प्राप्त झाली होती प्रावी 11 इंदे क्रिकेट संघाला. परंतु तिथे जर आपण पाहिलं तर दुसऱ्या ओव्हरमध्ये चांगली कामगिरी करतोय गोलंदाज महेश. 3 बॉल या दुसऱ्या ओव्हरमधल्या शिल्लक असताना स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर तयार ओमकार. वेळ वेळ मित्रांनो वाचवणं भरपूर महत्वाचं आहे. बॅटर तयार स्ट्रायकिंग एंडवरती ओम. शॉर्ट ऑफ लाईनचा बॉल आडव्या बॅटने खेचून मारला, सुंदर फटका. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. संदेश भोईर त्या ठिकाणी उपस्थित. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय, फेकी थोडी डिले आली आणि पाहता पाहता 2 धावा या बॉलवर त्याच्या मात्र कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळतात. 24 ऑन द बोर्ड. 24 धावा धाव फलकावरती आहेत. आतापर्यंत चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडू फेकले, 3 धावा, 1 मोठा विकेट. गोलंदाज महेशनं कॅरी केलेला आहे सध्याच्या घडीला. कमबॅक झालंय मैदानाच्या आतमध्ये जय हनुमान मड क्रिकेट संघाचं. स्टील 2 टू गो. शेवटचे 2 बॉल जे मात्र शिल्लक आहेत. तिथे जर आपण पाहिलं तर सिंगल साठी हा फटका खेळला होता. एक्झॅक्टली 1 धाव या बॉलवरती एकवटले जातीय संघाची धावसंख्या 25 ऑन द बोर्ड. गुड बॉलिंग. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल. 5 बॉल फेकलेले आहेत, 1 विकेट, 4च धावा ज्या मात्र आतापर्यंत गोलंदाज महेशनं दिलेल्या आहेत. चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये जितेंद्र अंबावने या गोलंदाजाला टार्गेट केलाय. एक्झॅक्टली 21 धावा त्यांना खर्च केल्या आणि त्यानंतर कमबॅक करायचं होतं. कमबॅक करणं जाणते ही टीम जय हनुमान मड क्रिकेट संघ. गोलंदाजी अटॅक चांगला आहे या संघामध्ये. बॅटिंग लाईनअप देखील भरपूर चांगली आहे आणि त्यानंतर इथून जर आपण पाहिलं तर आतापर्यंत चांगली सुरुवात आहे. 25 धावा आहेत स्कोर कार्डवरती. बॅटर तयार. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. भावेश बोराडेचा हा ट्रेडमार्क शॉट आहे, सिग्नेचर स्ट्रोक आहे, परंतु यावेळेस प्रयत्न त्याचा फसला जातोय. तिथे एक्झॅक्टली 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि संघाची धावसंख्या 25 धावा. कमबॅक आतमध्ये जय हनुमान मड क्रिकेट संघाचा राहिलाय. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. एक्झॅक्टली 9 मिनिटांचा टाइम या ठिकाणी घेतलेला आहे गोलंदाजी करणाऱ्या टीमनं. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात जी मात्र होताना पाहायला मिळेल. संजय येत आहेत तिसऱ्या षटकामध्ये. खऱ्या अर्थानं पहिल्या डावामधील हा शेवटचा ओव्हर, शेवटचे 6 बॉल. काय गोलंदाजी आपण पाहिली. जर आपण पाहिलं दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये 21 धावा, तिथून असं वाटलं की आता धाव फलक 50-55 पर्यंत मजल मारेल, कारण दोन्ही फलंदाज प्रॉपरली सेट होते. समीर आणि त्याच्या सोबतीला भावेश बोराडेला आपण पाहत होतात, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाज महेश आला आणि त्यांनी त्याची कामगिरी चांगली केली मैदानाच्या आत. शेवटचे 6 बॉल. संजयचा पहिला बॉल बॅट साइडला फटका दमदार, परफेक्ट मिडल, स्वीट साऊंड टक. या चेंडूवरती ही 6 धाव संख्येची मोहर. इट्स आउट ऑफ द पार्क. ओमकारच्या बॅटमधून आलाय षटकार. दमदार हिट ओमकारच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर आपण पाहिलाय. संघाची धावसंख्या 31 धावा ज्या मात्र धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या ओव्हरमध्ये धावा भरपूर आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा बनल्या नाहीत, परंतु तिसऱ्या ओव्हरमध्ये धावा घ्यायच्या आहेत प्रावी 11 इंडिया क्रिकेट संघाला. त्या धावा येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्याच बॉलवरती मॅक्सिमम फुल टॉस समोर मारला, मिस टायमिंग. चेंडू हवे डाऊन द बॉल. क्षेत्ररक्षक 2-2 येत आहेत. कॉलिंग भरपूर महत्वाचे. कॅच ड्रॉप मैदानाच्या आतमध्ये 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेलाय आणि तिथे रनआउटची संधी आहे. 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. थर्ड अंपायर रेफर केला जाईल. या सिडीज बॅटर पॉपिंग क्रीज वरती सेफली पोहोचलाय की नाही पोहोचला, आता हे पाहण्यासाठी आमची टेक्निकल टीम देखील थोडीशी सज्ज होताना पाहायला मिळेल. एक्झॅक्टली चांगला फटका होता, मिस टायमिंग होता. चेंडू हवे, कॉलिंग खराब, कॅच ड्रॉप. 2 धावा कंप्लीट आणि त्यानंतर तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये एक्झॅक्टली बॅटर पॉपिंग क्रीज वरती सेफली पोहोचलाय की पोहोचला नाही हे पाहण्यासाठी थर्ड अंपायर रेफर केला जातोय.
नॉट आउट. बॅटर सेफ आहे आणि 3 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. संघाची धावसंख्या 34 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या बॉलवरती षटकार आणि त्यानंतर कॅच ड्रॉप 3 धावा. 34 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. 34 धावा आहेत. 34 ऑन द बोर्ड दिस टाइम. टीम प्रावी 11 इन दे. शेवटचे 4 बॉल. आडव्या बाटा खेळण्याचा प्रयत्न होता. जर आपण पाहिलं तर बॅटर शफल झाले होते. तिथे चेंडू पॅडवरती जाऊन धरलेला आहे आणि तिथे दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न झालाय. 2 धावा. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि पाहता पाहता 3 धावा. बॅकअप नाही. चौथ्या धावेचा प्रयत्न झालेला आहे. रनआउटची संधी आहे. ओमकार भाग मिल्का भाग आणि जाता जाता आपण जर आपण पाहिलं तर लेग बाईटच्या खऱ्या अर्थाने या 4 धावा आहेत. ऑन द बोर्ड. खेळले 3 बस. भावेश बोराडेचा ट्रेडमार्क सिग्नेचर स्ट्रोक. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. बेचाळीस धावा धावफलकावरती या 4 धावेच्या मदतीनं चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा आल्या नव्हत्या. तिसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाज संजय याच्यावरती आक्रमण. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा राहिला होता. तिथे यष्टिरक्षक खराब होताना पाहायला मिळत आहे. तिथे मात्र 1 धाव येताना पाहायला मिळेल आणि संघाची धावसंख्या 43 धावा. वन टू गो. 43 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल जो मात्र शिल्लक आहे सध्याच्या घडीला पहिल्या डाबामधला. स्ट्रायकिंग एंडवरती ओमकार. 2 ओव्हरमध्ये धावा जर आपण पाहिल्या तर फक्त होत्या 25 धावा. या ओव्हरमध्ये धावा भरपूर येताना आपल्याला पाहायला मिळतात. 18 धावा आतापर्यंत गोलंदाज संजयनं खर्च केलेले आहेत. अजूनही शेवटचा बॉल शिल्लक आहे. अंतिम बॉल. तिथे फटका सुंदर आहे. रिपमध्ये क्षेत्ररक्षक जितू. 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला आणि तिथे पाहता पाहता 2 धावा कंप्लीट ज्या मात्र होताना आपल्याला पाहायला मिळतात. एक्झॅक्टली या 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. संघाची धावसंख्या 45 धावा आणि 46 धाव्यांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. किसल टीमचा कॅप्टन आणि सासगाव संघाचा कर्णधार. आपण या टॉस का बॉस मध्ये टॉससाठी इनिंग दरम्यान आपण टॉस करत असतो आणि त्याच कारणास्तव आपल्याला टॉससाठी येणं बंधनकारक राहील. किसल आणि त्यांच्या विरोधामध्ये संघ आपल्याला पाहायला मिळेल सासगाव. कॅप्टन बॉस मध्ये लगेच
हॅलो, टॉससाठी रिपोर्टिंग करा लगेच. सासगाव टीम कॅप्टन यासाठी किसल संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. सासगाव टीम कर्णधार आपण या लगेच. टॉस आपण पुढील मॅच जो मात्र करणार आहोत. चला ओपनिंग प्लेयर आपण दाखलवा मैदानाच्या आत. सलामीची जोडी दाखल होताना पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. संदेश भोईर आणि त्याच्या सोबतीला बॅटर किरण. 46 धाव्यांचं लक्ष आहे हा सामना जिंकण्यासाठी. 45 धाव्यांची विस्फोटक बॅटिंग आपण पाहिली पहिल्या डावामध्ये प्राबी लेमन इंडिया. स्पेशली आपण कौतुक करूया बॅटर समीर, त्याचबरोबर भावेश बोराडे आणि त्याच्या सोबतीला फिनिशिंग टच देत असताना ओमकारला आपण पाहिलं. आणि त्यानंतर या संघानं एक्झॅक्टली मजल मारली 45 या धावसंख्येवरती. 46 धाव्यांचं लक्ष आहे या मॅचमध्ये जिंकण्यासाठी. सलामीची जोडी दाखल होताना पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. संदेश भोईर आणि त्याच्या सोबतीला बॅटर किरण. धाव्यांचं लक्ष आहे. खऱ्या अर्थानं टॉस आपण करत आहोत दोन संघाच्या दरम्यान. चला सचिन आता माळी आपण आपल्या शुभ हस्ते आपण हा टॉस जो मात्र या ठिकाणी संपन्न करायचा आहे. दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. सासगाव आणि त्यांच्या विरोधात टीम किसळ. हा पुढचा मॅच आपल्याला पाहायला मिळेल आणि ते दुसऱ्या डावाला सुरुवात जी मात्र होताना पाहायला मिळते. 46 धाव्यांचं लक्ष आहे मित्रांनो हा सामना इथून जिंकण्यासाठी. किसळ संघाने टॉस जिंकलाय. गोलंदाजी करण्याचा निर्णय तिथे बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलाय सासगाव क्रिकेट संघाला. 46 धाव्यांचं लक्ष आहे आणि या लक्षाचा पाठलागाला तर खऱ्या अर्थानं सुरुवात जी मात्र होताना पाहायला मिळेल स्ट्रायकिंग एंडवरती. संदेश भोईर मागच्या मॅचमध्ये हा फलंदाज खऱ्या अर्थानं लवकर बाद झाला होता आणि तिथनं डावाला सावरलं होतं. त्यानंतर आपण पाहू शकता तिथे 46 धावा या मॅचमध्ये बनवायच्या आहेत आणि इथून बॅटिंग चांगली करावी लागेल. भावेश येत आहेत पॉवर प्लेचा पहिला षटक हाताळण्यासाठी. भावेश बोराडे याची बॅटिंग आपण पहिल्या डावामध्ये विस्फोटक पाहिलेली आहे. आता गोलंदाजी मार्गवरती सज्ज झाला राईट ओव्हर द विकेट स्ट्रायकिंग एंडवरती संदेश भोईर. पहिलाच बॉल मिस टायमिंग आहे. इनफिल्डला क्लिअर केलाय. तिथे एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तोपर्यंत क्षेत्ररक्षण सुंदर झालं आणि पाहता पाहता या बॉलवरती एक वडला जातील या महत्वपूर्ण 2 धावा. 2 धावेच्या मदतीनं जय हनुमान मड क्रिकेट संघाचं खातं या ठिकाणी खुलं होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 46 धावा या मॅचमध्ये बनवायच्या आहेत. तर आपण पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना प्राबी 11 इंडिया क्रिकेट संघानं सुरुवात दमदार केली होती. 21 धावा पहिल्या षटकामध्ये त्याने बनवल्या होत्या आणि त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये महेशचा कमबॅक आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये संजय या गोलंदाजावरती आक्रमण आपण पाहिलं. इथे व्हाईट यॉर्कर अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करत असताना भावेश बोराडे सक्सेसफुली बॉल फेकलाय. एक्झॅक्टली चांगला चेंडू अटेम्प्ट केला जातो आणि तिथे आलेला हा डॉट बॉल सतत जर विचार केला तर डॉट बॉल्स प्रेशर क्रिएट करू शकतात बॅटिंग करणारी टीम जहानमाड क्रिकेट संघावरती. स्लाइस केला सुंदर फटका इनफिल्डला क्लिअर केला. चाबुक शॉट संदेश भोईरच्या बॅट मधून कडक चौकार. आपल्याला पाहायला मिळतो बॅकफूट वरती गेल्याने त्यानंतर हा फटका सजवला होता बॅटर संदेश भोईर बॅटमधून. सहा धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर तयार. आडवा बॅट पुन्हा एकदा फटका दमदार आहे. तिथे खाली क्षेत्र आहे. खाली क्षेत्र निवडलं आणि त्यानंतर चेंडू एका टप्प्यानंतर
बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. थँक्यू. संघाची धावसंख्या डबल डिजिट मध्ये अंकित झालेली आहे. संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला 10 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. चांगली सुरुवात आहे मैदानाच्या आतमध्ये जहानमान मड क्रिकेट संघाची. स्टील 2 टू गो. शेवटचे 2 बॉल. पुन्हा एकदा दिशा फटका चांगला पाहायला मिळतो. एनफिल्डला पुन्हा एकदा क्लिअर केलं. रेस लागली. शेवटच्या मोमेंटला चेंडू ही रेस जिंकला. 3 इन अ रो. संदेश भोईरच्या बॅटमधून चौकारांची हॅट्रिक. 4. आतमध्ये संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला 14 धावा आपल्याला पाहायला मिळतात. स्टील 1 टू गो. शेवटचा अंतिम बॉल. पहिल्या ओव्हर मधला शिल्लक आहे. गोलंदाज तयार. राईट आर्म राऊंड द विकेट. ओ भावेचा हा बॉल तिथे विकेट करण्याचा प्रयत्न. बॅटर बीट झाले. इष्टरक्षक थोडे फंबल होतात. बॅकअप त्या ठिकाणी आलं ते फंबल होतात. शेवटच्या मोमेंट स्वतःला सावरलं आणि त्यानंतर या बॉलवरती येताना पाहायला मिळते फक्त एक सिंगल. तिथे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. मैदानाच्या आतमध्ये संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला 15 धावा. इक्वेशन आहे 12 चेंडू आणि 31 धाव्यांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी जहानमान मड क्रिकेट संघाला. बारा बॉल आहेत आणि 12 बॉल मध्ये 31 धाव्यांची आवश्यकता. एक्झॅक्टली पहिला ओव्हर हाताळण्यासाठी 5 मिनिटाचा टाइम घेतलेला आहे गोलंदाजी करणाऱ्या टीमनं. आता हा ओव्हर तुम्हाला 5 मिनिटाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं हाताळावा लागेल. अतिशय वेळ आपण जर घेताय तर एक अतिरिक्त खेळाडू आपला 38 सर्कलच्या आतमध्ये येईल. खऱ्या अर्थानं 38 सर्कलच्या आतमध्ये याच्या पण नोंद घ्या. 12 चेंडू आणि 31 धाव्यांची आवश्यकता. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात होताना पाहायला मिळते. प्रसाद येत आहेत दुसऱ्या षटकामध्ये. सुरुवात चांगली पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आलेल्या आहेत 15. स्ट्रायकिंग एंडवरती संदेश भोईर सध्याच्या घडीला संघाचा हुकुमाचा एक काय त्याचं बॅटिंग चालणं भरपूर महत्त्वाची आहे जहानमान मड क्रिकेट संघाकरिता. 15 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात होताना पाहायला मिळते. प्रसाद येत आहेत गोलंदाजी मार्कवरती. राईट आर्म राऊंड द विकेट. ओ पहिला बॉल डाऊन द लेग स्टिक. व्हाईट बॉल जो मात्र पंचानं घोषित केलेला आहे. एक अतिरिक्त धाव स्कोर कार्डवरती अंकित केली जाईल. संघाची धावसंख्या 16 धावा. इक्वेशन जर आपण पाहिली तर आता 12 चेंडू आणि 30 धाव्यांची आवश्यकता आहे. सामना अजूनही दोन्ही संघाकरिता ऑन आहे. इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. प्राबी 11 इंडिया क्रिकेट संघाला या मॅचमध्ये पुन्हा एकदा कमबॅक करायचा आहे तर कारण स्ट्रायकिंग वरती बॅटर भरपूर टचमध्ये. ओ चांगला चेंडू गोलंदाज प्रसाद एक्झॅक्टली फॉलो केलं बॅटर संदेश भोईरला. बायच्या स्वरूपानं खऱ्या अर्थानं लेग बायच्या स्वरूपानं ही सिंगल येताना पाहायला मिळते. गोलंदाजावरती आक्षेप घेतला जातो. यासाठी सर आपण पुढच्या चेंडूला चेक करू. हा चेक करायचा का सर? यासाठीच हा चेंडू आपण चेक करणार आहोत. एक्झॅक्टली गोलंदाज प्रसाद पहिला बोलताना फेस केला आणि त्यानंतर बॅटरचा क्विकली ऑप्शन की गोलंदाज थ्रो करतोय की काय हे पाहण्यासाठी आमची टेक्निकल टीम आमचे तिसरे पंच देखील आमच्यासोबत जॉईन झालेले आहेत. फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू आहे गोलंदाज प्रसाद या गोलंदाजाचा. पहिला बॉल जर आपण पाहिला तर तिथे लेग बायच्या स्वरूपानं जे मात्र एक सिंगल येताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 17 धावा. सुरुवात त्यानं खरं व्हाईट बॉल केली होती आणि त्यानंतर हा चांगला बॉल त्यानं अटेम्प्ट केला. एक्झॅक्टली संदेश भोईर या फलंदाजाला ब्लॉक केलं होतं. स्ट्राईक रोटेट. ओ फटका चांगला क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. ओ हो हो तिथे मैदानाच्या आतमध्ये
एक धाव क्विकली जी मात्र घेतली गेली आहे. कॉलिंग चांगली राहिली होती, परंतु क्षेत्ररक्षकाचं कौतुक आपण करूया. पहिल्या टीमला शॉर्ट पॉईंटला चेंडूला फील्ड केलं, त्यानंतर फेकी थोडी डिले येताना आपण पाहिली आहे. तिथे फक्त एक सिंगल येताना पाहायला मिळेल. 18 धावा धाव फलकावरती आहेत. इक्वेशन आहे 10 चेंडू आणि अजून 29 धाव्यांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. 28 धाव्यांची आवश्यकता आहे. ओ बॅटची कडा, तिथे शॉर्ट थर्ड मॅन मध्ये क्षेत्ररक्षण सुंदर होताना पाहायला मिळतं. समीर होता त्या ठिकाणी. समीरचं क्षेत्ररक्षण चांगलं राहिलं. तिथे फक्त एक धाव येताना पाहायला मिळते. 9 चेंडू आणि 27 धावा हे समीकरण सध्याच्या घडीला. आतापर्यंत या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा या मात्र गोलंदाज प्रसादनं खर्च केलेला आहे. 3 चेंडू त्याने ॲक्युरेट फेकलेत. व्हाईट बॉलने त्यानं सुरुवात केली होती या षटकाची आणि त्यानंतर एक चांगला 3 चेंडू त्याने चांगले अटेम्प्ट केलेले आहेत. सध्याच्या घडीला इक्वेशन आहे 9 बॉल आणि 27 धाव्यांची आवश्यकता. किरण स्ट्रायकिंग एंडवरती तयार. ओ तिथे जर आपण पाहिलं तर एक्झॅक्टली एक चांगला चेंडू इथे देखील अटेम्प्ट केला जातोय आणि त्यानंतर बॅटिंग करणाऱ्या संघाचा रिव्ह्यू आहे व्हाईटसाठी. आपण चेक करणार आहोत. टान्स एक्झॅक्टली किरण लवकर चेंज केला होता ते पाहिलं गोलंदाज प्रसाद आणि त्यानंतर एक चांगला बॉल त्याने अटेम्प्ट केलाय प्रॉपरली यॉर्कर आणि त्यानंतर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आता बॅटिंग करणाऱ्या संघाचा रिव्ह्यू आहे व्हाईटसाठी. आपण या ठिकाणी चेक करणार आहोत. सन्माननीय सुनील दादा बांगर साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं या स्पर्धेच्या वतीने सहर्ष सस्ने हार्दिक स्वागत. दादांना विनंती आपण या मुख्य मंचावरती येऊन असनस्त व्हायचं आहे. यासाठी रिव्ह्यू घेतला होता आणि रिव्ह्यू सक्सेसफुल. व्हाईट बॉल जो मात्र येताना पाहायला मिळतोय. थर्ड अंपायर आमच्यासोबत जॉईन झालेले होते आणि त्यानंतर त्यांना हा व्हाईट बॉल जो मात्र घोषित केलेला आहे. तिथे एक्स्ट्राची एक धाव जी मात्र येताना पाहायला मिळते आणि तिथे संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचेल 20 या आकड्यावरती. शेवटचे 9 बॉल आणि 26 धाव्यांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर तयार किरण. ओ इथे जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी. व्हाईट बॉल जो मात्र पंचांनो घोषित केलेला आहे. एक अतिरिक्त धाव. संघाची धावसंख्या 21. 21 धावा सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतात. इक्वेशन आहे मित्रांनो 9 चेंडू आणि इथून 25 धाव्यांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी जय हनुमान मड क्रिकेट संघाला. ओ इथे चांगला चेंडू अटेम्प्ट केला जातो. एक्झॅक्टली एक चांगला बॉल गोलंदाज प्रसादला आपण पाहताय फ्रॉम द बॉडी. शरीरापासून थोडासा दूरवरती ठेवलेला हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. बॅटर किरणच्या रेंजपासून हा चेंडू भरपूर दूर ठेवला होता. चांगला चेंडू राहिला गोलंदाज प्रसाद या गोलंदाजाचा. इक्वेशन आहे आता 8 बॉल आणि 25 धाव्यांची आवश्यकता. संदेश सध्याच्या घडीला चांगली कामगिरी त्याची पाहताय आपण. 8 चेंडू 16 धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत. एका बाजूला किरण थोडा स्ट्रगल करतोय. ओ इथे इनसाइड आउट फटका सजवलेला आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत. एक धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि तिथे पाहता पाहता 2 धावा ज्या मात्र इझिली कंप्लीट होताना पाहायला मिळतात. 23 धावा सध्याच्या घडीला धाव फलकावरती. अर्ध काम तर झालेलं आहे, अर्ध काम अजूनही बाकी आहे. तिथे 11 बॉलमध्ये आपण पाहिलं 23 धावा. तर इक्वेशन आहे 7 बॉल आणि 23 धावा या मॅचमध्ये बनवायच्या. जोपर्यंत संदेश भोईर आहे तोपर्यंत या धावा शक्य आहेत, कारण एकदा का तो फॉर्ममध्ये आला की थांबण्याचं नाव घेत नाही ही ओळख आहे त्याची. परंतु आता तो नॉन स्ट्रायकिंग एंडवरती असतात. त्याच्या घडीला 7 बॉल 23 धावांचं समीकरण. ओ चांगला बॉल तितका देखना फटका इनसाइड आउट डीप एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एक धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रनआउटची संधी आहे. ओ हो आता मैदानाच्या आतमध्ये घडलंय काय. थर्ड अंपायर एक्झॅक्टली रेफर केला जाईल. सिंगल तर घेतली होती परंतु दुसऱ्या धावेच्या मोहामध्ये संदेश भोईर आता पॉपिंग क्रीजवरती सेफली पोहोचलाय की नाही पोहोचला हे पाहण्यासाठी आमची टेक्निकल टीम थोडी सज्ज होताना पाहायला मिळेल. इथे जर हा विकेट आला तर पूर्णपणे मैदानाच्या आतमध्ये प्रावी 11 इंदे क्रिकेट संघ शिरकाव करताना पाहायला मिळेल. परंतु इथे जर 2 धावा या कंप्लीट जर असतील तर या मॅचमध्ये खऱ्या अर्थानं मजा येईल, याच्यातील मात्र काही शंका नाही आहे. सिंगल क्विकली घेतली होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला होता. कलेक्शन जर आपण पाहिलं तर प्रॉपरली फेकी देखील ॲक्युरेट आली. कलेक्शन प्रॉपरली आलंय. तिथे संदेश भोईर पॉपिंग क्रीजवरती सेफली पोहोचलाय की नाही पोहोचला
आहे बॅटर सेफ पण नॉट आउट. 2 धावाच्या बॉलवरती येताना आपल्याला पाहायला मिळतील. संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला 25 धावा. शेवटचे 6 बॉल आणि 21 धाव्यांची आवश्यकता. मान्यवरांचा विशेष सन्मान. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात मात्र होताना पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज किशोर तुपांगे सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळेल. 6 चेंडू आणि इथून 21 धाव्यांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. जय हनुमान मड क्रिकेट संघाला स्ट्रायकिंग एंडवरती संदेश भोईरला पण पाहता सध्याच्या घडीला. त्याच्याकडे भरपूर क्षमता, परंतु आता मैदानाच्या आतमध्ये इथून बॅटिंग चांगली करायची. इथून जर हा सामना जिंकायचा प्राबी 11 इंडिया क्रिकेट टीम तर आता 6 बॉल आणि सर्वस्व जिम्मेदारी घेतली आता किशोर तुपांगे या गोलंदाजानं. सध्याच्या घडीला तो रनवेवरती तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट स्ट्रायकिंग एंडवरती संदेश भोईरला पण पाहताय. बॅटल चांगलाच पाहायला मिळेल कारण शेवटचे 6 बॉल डुवाडायचा हा सामना आहे मित्रांनो. जिंकाल तर पुढच्या फेरीमध्ये तुम्हाला प्रवेश, हराल तर या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा संधी नाही. 1 वर्ष या स्पर्धेची वाट पाहावी लागेल. सो महत्वाचे 6 बॉल 6 चेंडू 21 धाव्यांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडवरती संदेश भोईर. फुल टॉस फटका दमदार आहे. क्षेत्ररक्षक टीम मध्ये उपस्थित आहेत भावेश बोराडे. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि तिथे पाहता पाहता 2 धावा. इनसाइड आउट ओव्हर कव्हर खेळले होते डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. क्षेत्ररक्षक उपस्थित होते तिथे 2 धावा येताना पाहायला मिळतात. इक्वेशन 5 चेंडू आणि 19 धाव्यांची आवश्यकता आहे मित्रांनो. पहिलाच बॉल फुल टॉस होता, त्याला स्लाइस केला, फटका कडक होता, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित होता. फक्त 2 धावा. 5 चेंडू 19 धाव्याची आवश्यकता आहे. ओ इथे बॅटची काढा चेंडू हवेत. ओ हो तिथे क्षेत्ररक्षक प्रथमतः थोडे फंबल झाले, त्यानंतर क्षेत्ररक्षण खराब. चेंडू सीमा पार. लक फॅक्टर ऑन. चौकार. सुरुवातीच्या 2 चेंडूवरती आलेल्या त्या 6 धावा. इक्वेशन 4 चेंडू आणि 15 धाव्यांची आवश्यकता आहे. इथे जर आपण पाहिलं तर किशोर तुपांगेने चांगला चेंडू अटेम्प्ट केला होता. तिथे बॅटची अगदी जर पाहिलं तर टोपॅच लागला आणि त्यानंतर मिसफिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. चांगला बॉल यॉर्कर अटेम्प्ट केला, फटका चांगला आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न किरण निघालाय संदेश आणि पाहता पाहता तिथे 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळतात. शेवटचे मित्रांनो बॉल शिल्लक आहेत 3 आणि 3 बॉल मध्ये धावा बनवायच्या आहेत 13. 3 चेंडू आणि 13 धाव्यांची आवश्यकता. हा सामना जिंकण्यासाठी जय हनुमान मड क्रिकेट संघाला किशोर तुपांगे सध्याच्या घडीला चांगली कामगिरी करतोय. 3 बॉल त्यांना आतापर्यंत हाताले धावा दिलेल्या आहेत 8. आता 3 बॉल मध्ये धावा डिफेन्स करावे लागतील 13. स्ट्रायकिंग एंडवरती संदेश भोईर. निर्णायक बॉल या मॅचचा. प्रॉपर यॉर्कर समोर मारलाय. सिंगल साठी निघालेत. 1 कंप्लीट वाईडिश लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक यावेळेस भावेश बोराडे. सिंगल आणि तिथे विकेट आता गमवावी लागेल. 1 धाव आणि विकेटचा पतन. फलंदाज थँक्यू. क्रुशियल मोमेंट लागली ती विकेट. 1च धाव येताना आपल्याला पाहायला मिळते. शेवटचे बॉल शिल्लक आहेत मित्रांनो 2 आणि 2 बॉल मध्ये धावा बनवायच्या आहेत 12. 2 चेंडू आणि 12 धावा. सध्याच्या घडीला आतापर्यंत 4 चेंडू ॲक्युरेट फेकलेले आहेत. धावा दिलेल्या आहेत गोलंदाजांना 9. रनआउटची विकेट जी मात्र येताना पाहायला मिळते. त्याचं कारण असं की आता स्ट्रायकिंग एंडवरती आणणं भरपूर महत्वाचं होतं जय हनुमान मड क्रिकेट संघाकरिता. संदेश स्ट्रायकिंग वरती 2 चेंडू आणि 12 धावा हे समीकरण आहे या मॅचचं. आतापर्यंत किशोर तुपांगेचे 4 चेंडू चांगले हाताळलेत. 2 बॉल 12 धाव्यांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडवरती संदेश भोईर. या बॉल
वरती षटकार आला तर मॅच मध्ये रंगत वाढेल. ओ चांगला बॉल, तितकाच देखना फटका. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत त्या ठिकाणी आणि तिथे डॉट बॉल जो मात्र येताना पाहायला मिळतो. आता एक चेंडू आणि 12 धाव्यांची आवश्यकता. पूर्णपणे शिरकाव केल्या मैदानाच्या आतमध्ये प्रावी 11 इंडिया क्रिकेट संघानं. चांगली कामगिरी बॅटिंग करत असताना 45 धावा, 46 धाव्यांचं लक्ष आणि त्यानंतर गोलंदाज अटॅक. शेवटचा बॉल रिव्हर्स खेळले, सामना संपलाय. सामना घेऊन गेलेत प्रावी 11 इंडिया क्रिकेट टीम. अभिनंदन. हा संघ आजच्या दिवसात तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करतो. अभिनंदन टीम, अभिनंदन. हार्ड अँड टफ लक टीमचे हनुमान मड आपण या स्पर्धेमध्ये उपस्थित झालात. तुमचा चांगला खेळ आम्ही पाहिलेला आहे मॅनेजमेंट कमिटीच्या वतीनं. तुमचं मनापासून आभार आणि पुढच्या स्पर्धेसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा.